या अगोदरच्या भागामध्ये आपण ग्रॅव्हिटेशनची हिस्ट्री पाहिलेली आहे, फोर्स अँड मोशन, त्यासोबत सेंट्रिपिटल फोर्स अँड सर्क्युलर मोशन याविषयीचा भाग पाहिलेला आहे. या भागामध्ये आपण आता केपलर्स लॉ याविषयीचा भाग पाहणार आहोत. प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व्ड बाय ॲस्ट्रॉनॉमर्स सिन्स एन्शियंट टाइम्स बिफोर गॅलिलिओ. All observations of the planets position were made with a naked eyes. ओके, म्हणजे गॅलिलिओच्या पूर्वी जे काही प्लॅनेट्स आहेत किंवा जे काही वेगवेगळे स्टार्स आहेत यांचे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते ऑब्झर्वेशन विथ द हेल्प ऑफ नेकेड आईज म्हणजे उघड्या डोळ्यांनी ते ऑब्झर्वेशन केले जायचे. ओके, याचं कारण काय? कारण या पूर्वीच्या काळामध्ये किंवा गॅलिलिओच्या अगोदर टेलिस्कोपचा शोध लागलेला नव्हता. ओके, by the 16th century a lot of data were available about the planetary position and motion. Okay, म्हणजे आफ्टर और बाय द 16th century 16व्या शतकानंतर स्टार्स किंवा प्लॅनेट विषयीचा भरपूर सारा डेटा अवेलेबल झालेला होता आणि हा जो डेटा आहे दॅट डेटा वॉज स्टडीड बाय द जोहान्स केपलर. ओके, जोहान्स केपलर स्टडीड दीज डेटा म्हणजे त्यांनी हा जो काही अवेलेबल असलेला जो डेटा आहे तो डेटा त्यानं स्टडीड केला. ही नोटिस्ड दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट फॉलोज सर्टन लॉज. ही स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग द प्लॅनेटरी मोशन. दीज आर नोन ॲज केपलर्स लॉज विच आर गिवन बिलो. जोहान्स केपलरनं हा जो काही डेटा आहे तो डेटा प्रोसेस करत असताना एक गोष्ट ऑब्झर्व केली. ही नोटिस्ड दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट फॉलोज सर्टन लॉज म्हणजे एखाद्या प्लॅनेटची जी काही मोशन आहे ती मोशन एक विशिष्ट नियम पाळते. ही स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग द प्लॅनेटरी मोशन. मग त्यानंतर जोहान्स केपलरनं 3 लॉज यामध्ये स्टेट केलेत जे प्लॅनेटरी मोशन डिस्क्राईब करतात. यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळूया. डू यू नो असा एक छोटासा भाग आपल्याला दिलेला आहे. यामध्ये आपल्याला इलिप्सच्या जे काही प्रॉपर्टीज आहेत त्याविषयीचा थोडासा भाग आपल्याला दिलेला आहे. तो नेमका काय आहे तो आपण पाहूया. ॲन इलिप्स इज द कर्व ऑब्टेन व्हेन अ कोन इज कट बाय ॲन इन्क्लाइन्ड प्लेन. ओके, म्हणजे या बाजूच्या आकृतीमध्ये दिसतोय तुम्हाला एक छोटासा कोन दाखवलेला आहे आणि या कोनला जर आपण हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये जर कट केलं तर वी गेट द सर्कल. ओके, बट इफ यू कट अ कोन इन अ इन्क्लाइन्ड प्लेन ॲट दॅट टाइम वी गेट ॲन इलिप्स. तेव्हा आपल्याला मिळणारा जो काही शेप आहे तो कसा आहे? इलिप्स आहे. ओके, इट हॅज 2 फोकल पॉईंट्स. या इलिप्सला काय तर 2 फोकल पॉईंट्स आहेत. द सम ऑफ द डिस्टन्सेस ऑफ 2 फोकल पॉईंट्स फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. म्हणजे या इलिप्सचा जो काही सर्कम्फरन्स आहे या सर्कम्फरन्सवर आपण कोणताही एक पॉईंट जर घेतला तर त्या पॉईंटपासून दोन्ही फोकल पॉईंटपर्यंतचे जे काही अंतर आहे त्या अंतराची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज नेहमीसाठी स्थिर असणार आहे म्हणजे किंवा नेहमीसाठी ती एक समान असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण हा जो बिंदू आहे तो बिंदू कोणत्याही ठिकाणी जरी घेतला तरी ती जी काही बेरीज आहे ती नेहमी स्थिर असणार आहे. F1 and F2 आर 2 फोकल पॉईंट्स ऑफ द इलिप्स शोन इन फिगर. या फिगरमध्ये आपण पाहू शकतो की F1 आणि F2 असे 2 फोकल पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. ओके, त्यानंतर या फिगरमध्ये आणखीन एक आपल्याला भाग दिलेला आहे. इफ A, B and C आर 3 पॉईंट्स ऑन द इलिप्स देन. या इलिप्सचा जो सर्कम्फरन्स आहे त्यावर आपल्याला 3 पॉईंट दिलेले आहेत A, B, C. या 3 पॉईंटच्या संदर्भात आपल्याला एक जो नियम आहे तो या ठिकाणी असं सांगता येऊ शकतो AF1 प्लस AF2. म्हणजे या ठिकाणी A पॉईंट जो आहे या A पॉईंटचं दोन्ही फोकल पॉईंट्सपासून असणारं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सची जर आपण सम केली धिस सम इज ऑलवेज इक्वल टू और इट विल ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ती कशी राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजेच BF1 प्लस BF2 याची जी लेंथ आहे तेवढीच लेंथ AF1 प्लस AF2 याची असणार आहे. तेवढीच लेंथ
CF1 प्लस CF2. या ठिकाणी आपण एक क्लिप पाहणार आहोत ज्यामध्ये केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन याविषयीचा आपल्याला थोडासा भाग यामध्ये डिस्कस करायचा आहे. ओके, यापूर्वी एक छोटीशी हिस्ट्री आपल्याला या क्लिपमध्ये पाहायची आहे. ओके, to understand the origin of Kepler's law of planetary motion we have to know some historical events. आपल्याला काही हिस्टॉरिकल इव्हेंट्स माहीत असायला पाहिजे. त्यामध्ये एक टॉलमी नावाचा एक ॲस्ट्रॉनॉमर होता. त्यांनी सुरुवातीला एक जिओसेंट्रिक थेरी पॉस्युलेट केलेली होती. जिओसेंट्रिक थेरी म्हणजे काय, तर आपली ही जी सोलार सिस्टीम आहे या सोलार सिस्टीमच्या सेंटरला अर्थ आहे आणि अदर प्लॅनेट्स आणि सन जो आहे तो आपल्या अर्थच्या भोवती रिव्हॉल्व होतोय. ओके, दिस थेरी वॉज स्टेटेड बाय द टॉलमी अँड इट इज कॉल्ड ॲज जिओसेंट्रिक थेरी. पण कालांतराने ही जी थेरी आहे ती अमान्य करण्यात आली. पुढचा ॲस्ट्रॉनॉमर होता निकोलस कोपर्निकस. यांनी हेलिओसेंट्रिक थेरी पॉस्युलेट केली. हेलिओसेंट्रिक थेरी जी आहे ती थेरी काय आहे, तर आपली ही जी सोलार सिस्टीम आहे या सोलार सिस्टीमच्या सेंटरला सन आहे आणि त्याभोवती अदर प्लॅनेट जे आहेत ते रिव्हॉल्व्स होत आहेत. ओके, इट इज अ हेलिओसेंट्रिक थेरी. त्यानंतर पुढचा जो ॲस्ट्रॉनॉमर आहे तो आहे टायको ब्राय. ओके, हा टायको ब्राय नावाचा जो ॲस्ट्रॉनॉमर आहे त्यानं त्याच्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये जवळपास 20-22 वर्ष वेगवेगळ्या प्लॅनेटचे आणि स्टारच्या जे काही पोझिशन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड डेटा कलेक्ट केला आणि या डेटावर प्रोसेस करण्यापूर्वीच तो एक्सपायर झाला. आता या ॲस्ट्रॉनॉमरचा जो हेल्पर होता तो होता केपलर. ओके, आणि या केपलरनं मग हा जो सगळा डेटा आहे तो डेटा कलेक्ट केला आणि त्यानं 3 लॉज स्टेट केले. त्यापैकी केपलर्स फर्स्ट लॉ जो आहे दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉ ऑफ ऑर्बिट. ओके, हा जो लॉ आहे तो लॉ नेमका काय, तर जसं एखाद्या प्लॅनेटची काही ऑर्बिट आहे, ही ऑर्बिट कशी आहे, इट इज नॉट अ सर्क्युलर वन. ती सर्क्युलर नाही आहे, म्हणजे पूर्णपणे वर्तुळाकार नाही आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ती कोणत्या शेपमध्ये आहे, तर ती आहे इलिप्सच्या शेपमध्ये. आणि हा इलिप्स कसा ड्रॉ करता येऊ शकतो, तर एका बोर्डवर आपण या 2 पिनच्या सहाय्याने, म्हणजे त्याला एक स्ट्रिंग किंवा एक दोरी बांधून या पद्धतीने आपल्याला तो ड्रॉ करता येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी आलेली ही जी फिगर आहे ती काय आहे, इट इज ॲन इलिप्स. म्हणजे आपली ही जी काही प्लॅनेटची जी काही ऑर्बिट ऑफ रिव्होल्युशन जी आहे ती सुद्धा कशी आहे, इट इज अ इलेप्टिकल वन, इट इज नॉट अ सर्क्युलर वन. ती सर्क्युलर आहे का, नाही आहे, तर ती कशी आहे, थोडीशी इलेप्टिकल आहे. ज्यामुळे सूर्य पृथ्वीच्या एखाद्या वेळेस जवळ असतो किंवा एखाद्या वेळेस पृथ्वीपासून दूर असतो. त्यावरून केपलरचा जो काही फर्स्ट लॉ आहे तो त्यानं स्टेट केला. तो लॉ काय म्हणतो पहा, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज ॲन इलिप्स म्हणजे एखाद्या प्लॅनेटची जी काही ऑर्बिट आहे ती ऑर्बिट कशी आहे, इट इज नॉट सर्क्युलर वन, ती सर्क्युलर नाही आहे, ती काय, इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. ती इलिप्स आहे आणि याचा जो काही फोकल पॉईंट आहे त्याच्या वन ऑफ द फोकल पॉईंटला काय आहे, सन लोकेटेड आहे किंवा सिच्युएटेड आहे. फिगर 1.4 shows the elliptical orbit of a planet revolving around the sun. The position of the sun is indicated by the S. म्हणजे या ठिकाणी हा जो काही S पॉईंट आहे किंवा हा S न रिप्रेझेंट केलेला सन आहे आणि या ठिकाणी A पॉईंटला आपला प्लॅनेट शो केलेला आहे. तर तो हा केपलरचा फर्स्ट लॉ. त्यानंतर केपलरचा जो काही सेकंड लॉ जो आहे तो आपण पाहणार आहोत. दिस लॉ, ओके, law of area. Okay, the line joining the planet and the sun sweeps equal area in equal intervals of time. म्हणजे या ठिकाणी आपला हा जो काही प्लॅनेट आहे तो प्लॅनेट कोणत्या पॉईंटला आहे, ए या पॉईंटला आहे. ओके, आणि ए या पॉईंटपासून सन सोबत जी काही लाईन जॉईन केलेली आहे, ओके, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन म्हणजे या ठिकाणी हा पॉईंट ए आणि एस यामध्ये जो काही लाईन सेगमेंट ड्रॉ झालेला आहे ए एस, इट विल स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. म्हणजे
फॉर एक्झाम्पल या ठिकाणी टाइम इंटरवल आपण 1 मंथ एवढा जर कन्सिडर केला तर हा जो काही एरिया कव्हर केलेला जो आहे या एस या लाईन सेगमेंटने तो या ठिकाणी दाखवलेला आहे. हा एरिया कसा असेल, इट इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. हा एरिया नेहमी कॉन्स्टंट असेल फॉर पर्टिक्युलर टाइम इंटरवल. फॉर एक्झाम्पल आपला हा जो प्लॅनेट आहे तो आता या सी पोझिशनला आला आहे आणि या सी पोझिशनवरून तो डी पोझिशनपर्यंत डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्यानं स्वीप केलेला जो काही एरिया आहे तो या ठिकाणी 2 नंबरनं रिप्रेझेंट केलेला आहे. आणि हा 2 नंबरनं रिप्रेझेंट केलेला जो एरिया आहे इट इज ऑलवेज इक्वल टू द एरिया स्वीप ॲट द फर्स्ट टाइम. म्हणजे या ठिकाणी 1 नंबरनं जो काही शो केलेला एरिया आहे तो एरिया आणि 2 नंबरनं शो केलेला एरिया सेम आहे. आता आपल्याला असं वाटत असेल की या ठिकाणी फर्स्ट पोझिशनला किंवा ए पॉईंटला असताना सर्कम्फरन्सवर या प्लॅनेटने जास्त डिस्टन्स कव्हर केलं आहे. ओके, आणि सी पॉईंटला थोडंसं कमी डिस्टन्स कव्हर केल्यासारखं दिसतंय. ओके, जरी असं असेल तरी तुम्ही हा जो छोटासा एक्सपेरिमेंट आहे तो याच्याशी रिलेटेड करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा पेंड्युलम घेतला आणि या पेंड्युलमची जी काही स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगची लेंथ तुम्ही कमी जास्त केल्यानंतर काय परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात ते तुम्ही ऑब्झर्व करा आणि नंतर मला सांगा की असं का झालं असेल. ओके, ए बी अँड सी डी आर द डिस्टन्सेस कवर्ड बाय द प्लॅनेट इन इक्वल टाइम. ओके, that is after equal intervals of time the position of the planet starting from A and C are shown by B and D respectively. म्हणजे याचाच अर्थ काय तर या ठिकाणी ए पॉइंट पासून जर येणं स्टार्ट केला असेल तर इक्वल टाइम इंटरवल मध्ये तो ए पासून बी पर्यंत गेलाय आणि सी पासून डी पर्यंत गेलेला आहे. द स्ट्रेट लाइन्स एस अँड सी एस स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. म्हणजे ए एस या लाईन सेगमेंटने आणि सी एस या लाईन सेगमेंटने इक्वल एरिया स्वीप केलेला आहे इक्वल टाइम इंटरवल मध्ये. दॅट इज एरिया ए एस बी अँड सी एस डी आर इक्वल. ओके, याच्याशी रिलेटेड आपल्याला एक छोटीशी क्लिप पाहिजे. ओके, यामध्ये केप्लस सेकंड लॉ, यालाच आपण लॉ ऑफ एरिया असं सुद्धा म्हटलंय. या ठिकाणी एक विशिष्ट रिजन आपल्याला शो केलेला आहे. हा रिजन म्हणजे इट इज द एरिया स्वीप बाय द प्लॅनेट इन अ इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. म्हणजे इक्वल इंटरवलमध्ये त्यानं स्वीप केलेला जो एरिया आहे तो या ठिकाणी रिप्रेझेंट केला आहे. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी टाइम इंटरवल जी आहे ती टाइम इंटरवल 1 मंथ एवढी कन्सिडर करू. म्हणजे एका मंथमध्ये त्यानं स्वीप केलेला जो एरिया आहे या ठिकाणी दाखवला आहे मार्च टू एप्रिल त्यानं स्वीप केलेला एरिया एवढा आहे. आता पुढचा जो काही टाइम इंटरवल आहे म्हणजे 1 मंथचा तो आहे मे टू जून. या ठिकाणी या दोन्ही जे टाइम इंटरवल कव्हर केलेले आहेत त्या कशा आहेत, सेम आहे. इट विल स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. ओके, त्यानंतर पुढे थर्ड लॉ जो पाहायचा आपल्याला केप्लस थर्ड लॉ, इट इज रिलेटेड टू टाइम पिरियड. ओके, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. Okay, हा जो काही लॉ आहे तो परत एकदा व्यवस्थित वाचा. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. Thus, if r is the average distance of the planet from the sun and t is its period of revolution, then ओके, म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं, इफ आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स, हे आर जर ॲव्हरेज डिस्टन्स असेल ओके आणि टी टाइम पिरियड जर असेल तर त्यामध्ये एक विशिष्ट रिलेशन आहे, दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल. ते कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. या ठिकाणी दोन्हीच्या मध्ये प्रोपोर्शनॅलिटीचं साईन आहे. ओके, दॅट इज टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे इट इज अ कॉन्स्टंट ऑफ द प्रोपोर्शनॅलिटी, जे की या ठिकाणी आपण के या अल्फाबेटने शो केलेलं आहे. ओके, याला आपण इक्वेशन 1 असं म्हणूयात. ओके,
Kepler obtained these laws simply from the study of the position of planets obtained by regular observation. म्हणजे केपलरने हे जे लॉज स्टेट केलेले आहेत ते कसे स्टेट केले आहेत? बाय रेग्युलर ऑब्झर्वेशन. फक्त रेग्युलर प्लॅनेटची जी काही पोझिशन आहे त्या पोझिशनला ऑब्झर्व करून हे तिन्ही लॉ स्टेट केलेले आहेत. ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज टू वाय प्लॅनेट्स ओबे दिस लॉ. म्हणजे केपलरकडे या गोष्टीचं उत्तर नव्हतं की हे जे प्लॅनेट्स आहेत ते प्लॅनेट्स हे लॉज का ओबे करतात. ओके, वी विल सी बिलो हाऊ दीज लॉज हेल्प न्यूटन्स in the formulation of his theory of gravitation. Okay, theory of gravitation पाहण्यापूर्वी केपलर्स थर्ड लॉ याच्याशी रिलेटेड एक छोटीशी क्लिप आपण पाहणार आहोत. ज्या क्लिपच्या आधारे आपल्याला हा जो काही केपलर थर्ड लॉ आहे तो व्यवस्थित लक्षात येईल. या ठिकाणी ही आपण ऑर्बिट ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अर्थ पाहतोय. यामध्ये आपण पाहू शकतो की सन आणि अर्थ यामधलं जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कॉन्स्टंट नाही आहे. ओके, इट इज कंटिन्युअसली चेंजेस. त्यामुळे मग आपण याचा मीन घेतो. त्यालाच आपण मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन असं म्हणतो. या ठिकाणी अर्थचं जे काही मीन डिस्टन्स आहे फ्रॉम द सन ते 1.5 × 10⁻11 मीटर इतकं आहे. म्हणजेच 15 कोटी किलोमीटर इतकं आहे. त्यालाच आपण ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हणतो. तर या मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन आणि पिरियड ऑफ रिव्होल्यूशनमध्ये एक रिलेशन आहे. ते रिलेशन काय आहे? तर T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³. आपण मर्क्युरी प्लॅनेटच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तरी त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की मर्क्युरी हा प्लॅनेट जो आहे तो सूर्याच्या जवळ आहे. म्हणजेच याचं जे काही मीन डिस्टन्स जे आहे फ्रॉम द सन ते किती आहे? 0.39 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. याचाच अर्थ त्याचा टाईम पिरियड जो आहे तो सुद्धा कमी असायला पाहिजे. तो किती आहे? तर तो आहे 0.24 अर्थ इयर इतका आहे. म्हणजे पृथ्वीपेक्षा तो कमी आहे. जर मार्सचा जर विचार केला आपण तर मार्सचं जे काही मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन आहे ते किती आहे? 1.524 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. म्हणजे अर्थपेक्षा जास्त आहे. मग टाईम पिरियड सुद्धा अर्थपेक्षा जास्त असायला पाहिजे. मग तो किती आहे? 1.88 अर्थ इयर इतका आहे. म्हणजे जर याचा आपण टाईम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आणि मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट याचा जर रेशिओ पाहिला आपण T²/R³ तो किती आहे? तर इट इज ऑलवेज कॉन्स्टंट. तो 0.9 इतका कॉन्स्टंट नेहमीसाठी राहतो.